हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी लाडभोनी तिकडून सांगितलं की हो मुख्यमंत्री 100% मागण्या मान्य करणार, मंजुरी देणार. आम्हाला आशा वाटली. आणि लाडभाऊ एक महत्वाचं सांगतो, या चॅनलच्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो, 100% आता आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने आणि आशेने बघायला. जसा चातक पावसाची वाट बघतो एका थेंबाची, तशी आम्ही चातकाप्रमाणे आता लाडभाऊ तुमची वाट बघतोय. अंतरवाली सन्मानाने तुम्हाला बोलवते, मराठा समाज तुम्हाला सन्मानाने बोलवतो. तुम्ही बोलल्यापासून मी तुम्हाला निमंत्रण दिले. मी कधीच निमंत्रण देत नाही. हे मराठ्यांचं निमंत्रण तुम्ही कधीही डावलू नका. आणि याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की तुम्ही आयुष्यात आता विसरू नका. कारण तुम्ही तिकडून म्हणला मराठा समाजाला 100% सगळ्या मागण्यांची मंजुरी फडणवीस साहेब करतील. मी सांगतो आम्हाला पण बोलवा. तुमच्या आवडीचेच मंत्री, त्यांच्याशीच तुम्हाला बोलायचं का, त्यांच्याशी चर्चा करायची का असं तुम्ही म्हणाला. आमच्या आवडी निवडीचं कोणीच नाहीये. जो मराठा समाजासाठी धावल त्याच्या आशेवरती आम्ही राहतो, त्या आशेवरती करतो. आता तुमच्यावरती मान टाकली, तुमच्या खांद्यावरती.